नमस्कार मित्रहो, मी स्वप्नील सावरकर. पुन्हा एकदा हिंदुस्तान पोस्टच्या विशेष शोमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत असणार एक वेगळी व्यक्ती. हे व्यक्तिमत्व असं आहे की जे सर्वसाधारण राजकारणापासून कायम दूर राहणार, पण राजकारणात त्यांची आणि त्यांच्या संघटनेची भूमिका ही कायम महत्त्वाची राहणार आहे, आणि ती पण हिंदुत्ववादी राजकारणाच्या दृष्टीने. आज आपल्यासोबत असणार आहेत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडेजी. मिलिंदजी, तुमचं नमस्कार. नमस्कार. आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे इंटरव्ह्यू घेताना जे प्रश्न विचारले किंवा विचारले नाहीत, असे सर्व मी तुम्हाला आज विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण राजकारणात एका सामाजिक व्यक्तीचं जो रोल असतो, जी भूमिका असते, ती तुम्ही निभावताय. आणि आता तुमच्यावर 6 महिन्यापूर्वीच एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आलेली आहे. विश्व हिंदू परिषद ही संघाशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेली संघटना जरी असली तरी तिची भूमिका राजकारणात नक्की कशी असणार आहे, यापुढे आणि आत्ता सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात कशी असणार आहे, याबद्दल तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खरं म्हणजे विश्व हिंदू परिषदेचा, ज्याला आपण दैनंदिन राजकारण म्हणतो, त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे. विश्व हिंदू परिषदेचा पदाधिकारी इलेक्शनला उभा राहू शकत नाही. तो जर इलेक्शनला उभा राहिला तर त्याला पद सोडावं लागतं. आणि जो कुठलाही लोकप्रतिनिधी आहे, लोकसभा, विधानसभा वगैरे वगैरे, किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याला विश्व हिंदू परिषदेचा पदाधिकारी बनता येत नाही. या एक सामान्य आमच्या पद्धती आहे. आणि आम्ही सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये काम करणारे संघटन आहोत. परंतु एक लोकशाहीच्या दृष्टीने निवडणूक हे खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि आपलं संविधान जरी म्हणत असलं की हा आपला अधिकार आहे, तर मला वाटतं अधिकारासोबतच ते प्रत्येकाचं कर्तव्य सुद्धा आहे. मतदान करणं आणि योग्य लोक सत्तेमध्ये निवडून येणं, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. विश्व हिंदू परिषदेला असं वाटतं की या देशाचा इतिहास आहे तो हिंदू इतिहास आहे. म्हणजे हिंदू इतिहासच देशाचा इतिहास आहे. हिंदू संस्कृतीच या देशाची संस्कृती आहे. आणि म्हणूनच इथला राष्ट्रीय समाज हा हिंदू समाज आहे. आणि म्हणून हिंदू हितच देशाचं हित आहे. आणि राजकारणामध्ये बसणारी मंडळी, राज्यात असो किंवा केंद्रात असो, ही नीती निर्धारक मंडळी आहे. आणि म्हणून हिंदू हिताच्या विरोधामध्ये नीती निर्धारण होऊ नये, ही आमची नेहमीच हा आमचा आग्रह राहील. आणि म्हणून हिंदू हिताचा विचार करणारे जेवढे अधिक लोक सत्तेत येतील, त्याच्यामध्ये देशाचं, समाजाचं, सगळ्यांचं कल्याण आहे. आणि म्हणून या कामाकरताच आम्ही लोकजागरण हे नेहमीच करणार, पण छोट्या मोठ्या इलेक्शनमध्ये नाही करणार. लोकसभा, विधानसभेमध्ये कदाचित तो विषय राहू शकतो. अगदी तुम्ही आता हिंदू हिताची गोष्ट सांगताय आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून तुम्ही ग्रासरूटला काम करायचं, जनजागृती करायची, हा विचार मांडताय. पण मिलिंदजी, सध्याच्या राजकारणात जर पाहिलं तर तुमचे म्हणजे हिंदुत्ववादी राजकीय पक्ष म्हणून जी एकत्रित युती होती ती आता तुटलेली आहे. अर्थात महायुती जरी असली तरी जे हिंदुत्ववादी पक्ष म्हटले गेले त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता हिंदुत्ववादी संघटनेच्या दृष्टिकोनातून? असं वाटतं की हिंदूंनी सतत एकत्र आलं पाहिजे. पण राजकारण एक मोठी मजेदार गोष्ट आहे. आणि त्यामुळे काय निर्णय ते घेतात आणि का घेतात हे त्यांचं त्यांनाच माहिती. पण हिंदूंनी, खरं म्हणजे कसं आहे, मला वाटतं की राजकारणामध्ये हिंदू हित हा राजकीय विवादाचा विषयच नको. प्रत्येक राजकीय दलाने हिंदू हिताचीच गोष्ट केली पाहिजे, तर मग हिंदू हित हा विषय राजकारणाचा विषय राहणार नाही. जोपर्यंत हिंदू हित हा प्रत्येकाचा विषय बनणार नाही, कारण हिंदू हितातच राष्ट्रहित आहे, देशाचं हित आहे. त्यामुळे कोणी खरं म्हणजे याला विरोध नको करायला, आणि ते स्वार्थसुद्धा कुठे आडवा नको यायला. पण मनुष्य म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी, ज्याला ह्युमन विकनेसेस म्हणतात, ते ह्युमन विकनेसेस सुद्धा आणि ऑर्गनायझेशनल विकनेसेस आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी घडत असतात. हिंदू हिताच्या दृष्टीने हिंदू विघटित होणं हे चांगलं नाही आहे. मग तसा जर विचार केला तर आज आपण पक्षांची नावं घेऊन बोलू,
कारण तुम्ही किती राजकारणापासून दूर राहायचं सांगितलं तरी आता या सगळ्याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता जास्त आहे, कारण भाजपा तुमच्याही जवळचा पक्ष आहे आणि शिवसेना शिंदेची नाही तर उभाठा उद्धव ठाकरेंची जी शिवसेना, त्यांचा दावा आजही हाच आहे की आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत आणि भाजपाचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे. तुमचं काय मत आहे आणि आता तुम्ही ग्रासरूटला हे कसं सांगणार आहात? आम्ही तर दलांची नावच घेणार नाही आहे, कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही काही बोलणं म्हणजे एक बाजू घेण्यासारखं होईल. आणि आम्हाला हिंदूंचं संघटन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो कोणत्याही राजकीय दलाचा असो, तो हिंदू आमचा आहे हे मानणारे आम्ही आहोत. पण राजकीय पक्ष तसं कदाचित मानणार नाही, कारण त्यांना मतं मिळवून इलेक्शन जिंकायची आहेत. त्यांची भूमिका, त्यांच्या आवश्यकता, त्यांची दिशा ही सगळी वेगळी आहे. आमचा थ्रस्ट हा वेगळा आहे. आम्हाला इलेक्शनला उभं राहायचं नाही, आम्हाला इलेक्शन जिंकायचं नाही आहे, आम्हाला कधी कोणाला मतं मागायची नाही आहे. आणि राजकारणाचा विषय आत्ता इलेक्शन आटोपल्यावरही हिंदू संघटनेचं काम बाकीच राहतं. आणि त्यामुळे जर आम्ही स्वतःला एखाद्या पक्षाचं म्हणवायला लागलो तर मग त्यामुळे आम्हाला हिंदू संघटन करण्याच्या कामामध्ये अडचण येईल. आणि म्हणून आम्ही कुठल्याही दलाचं नाव, तुम्ही किती घेतलं नाव तरी मी घेणार नाही, कारण आम्हाला हिंदू संघटनेचं काम करायचं आणि सगळ्या दलाचे हिंदू हे आमचे हे आम्ही मानतो. चला, मी तुम्हाला थोडासा अडचणीचा होईल असाच प्रश्न विचारतो. पण हिंदुत्व जर तुम्ही पुढे न्यायचं म्हणताय आणि सर्व हिंदूंनी एकत्र येणं असा जो तुमचा विचार आहे, निवडणुकीनंतर जर उद्धव ठाकरे गट पुन्हा भाजपाबरोबर यायचं म्हणत असेल किंवा अशी कर्मधर्म संयोगाने एखादी परिस्थिती निर्माण झाली की पुन्हा यांना एकत्र यावं लागलं, तर तुम्ही आता जे सांगताय की हिंदूंनी एकत्र यावं, याला पूरक गोष्ट आहे, मग त्याला तुम्ही समर्थन देणार का? कसं आहे, आमच्या समर्थन देण्याचा काही मुद्दाच नाही आहे. आम्हाला लोकांनी मतदान करावं, सगळ्या हिंदूंनी मतदान करावं, 100% मतदान करावं. मतदान करताना त्यांनी हिंदू हिताचा विचार करून मतदान करावं. आणि जे नवे लोक आहेत, जे तरुण झाले, आता 18 वर्षाचे झाले, की ज्यांचं कर्तव्य आता पुन्हा त्यांच्यासमोर उभं टाकतंय मतदान करण्याचं, अशांनी स्वतःची नोंदणी करून आपलं कर्तव्य बजवावं. हे 3 विषय आमचे फक्त आहेत. तेवढे करून आम्ही या विषयापासून दूर जाणार. बाकी मग राजकारणी मंडळी राजकारण करत राहतील. तुम्ही किती बगल द्यायचा प्रयत्न केला, प्रत्यक्ष ग्रासरूटला जे आता तुमच्याकडून काम होईल त्याचा रिझल्ट मोदी 3.0 मध्ये होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते. कारण मी अगदी थोडं हे विचारतो की विश्व हिंदू परिषद म्हणून आधीच्या 2 निवडणुकांमध्ये तुम्ही काय केलं होतं आणि आता वेगळं काय करणार आहात? वेगळं काहीच करत नाही आहे. आमचा सतत आग्रह हाच आहे की हिंदू हिताचा विचार करून हिंदूंनी मतदान केलं पाहिजे, 100% मतदान केलं पाहिजे. 100%चा अर्थ काय आहे की समजून घ्या, इलेक्शनची डेट शनिवारी आहे तर सुट्टी आहे, मग दुसऱ्या दिवशी सुद्धा सुट्टी आहे, तर चला आता लंबी सुट्टी मिळाली, फिरायला जाऊ. सोमवारी मतदान आहे तर मग सोमवारी सुट्टी, रविवारी सुट्टी, शनिवार आहेच, मग फिरायला जाऊ आणि आपलं कर्तव्य टाळणं. कारण लोकांचं असं, काही जणांचं म्हणणं आहे की कोणी सत्तेत आलं तर कुठे काही कामं करतात, मग कशाला आपण मतदान करायचं. ही जी भूमिका आहे ही कर्तव्याच्या विरोधातली भूमिका आहे. प्रत्येकाची भूमिका देशाच्या हिताकरता असली पाहिजे आणि म्हणून 100% मतदान हे झालं पाहिजे. आज काही शक्ती देशामध्ये अशा आहेत की ज्यांना हिंदुत्व पुढे येऊ द्यायचं नाही आहे, त्या हिंदू विरोधी शक्ती आहे. आणि देशाच्या बाहेर काही शक्ती आहेत की ज्या देशाला समोर, भारताला समोर येऊ इच्छित नाही आहे. काही ठिकाणी या दोन्ही शक्ती एकत्र मिळून सुद्धा काम करतात ते. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रहिताचा, सुरक्षेचा, स्वाभिमानाचा विषय आम्ही केलाच पाहिजे, म्हणून हे आवश्यक आहे. पण लोकांनी या शक्ती ओळखायच्या कशा आणि याकरता तुम्ही काय त्यांना मदत? हिंदू हित कशात आहे हा विचार आम्ही सांगू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की योग्य लोक शासनात जर बसले तर काय काय घडू शकतं. जसं आता काही लोक म्हणतात की आम्ही या गोष्टीचा विरोध करू, त्या गोष्टीचा विरोध करू, की CAA सारखा विषय, ह्याचा विरोध का करायचा? म्हणजे मला वाटतंय की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारत सरकारनी भारताबाहेर राहणाऱ्या हिंदूंकरता, ज्याचा परिणाम करोडो लोकांच्या हिंदूंच्या सुरक्षेमध्ये आणि सन्मानाच्या रक्षणामध्ये होणार आहे, त्यांच्या परिवाराच्या, त्यांच्या संपत्तीच्या, जीवनाच्या रक्षणामध्ये होणार आहे, असं काम केलेलं आहे. आणि संविधान दत्त अधिकारांचा उपयोग करून केलेला आहे, संविधान मान्य अशा प्रक्रियेतून केलेलं आहे. तर याचा विरोध करण्याचं कारणच नाही आहे. त्यामुळे विरोध करणं म्हणजे हे मला वाटतं मुस्लिम तुष्टीकरणाचा एक प्रकार आहे
आणि म्हणून केवळ मुस्लिम तुष्टीकरण करण्याकरता हिंदू हिताच्या विरोधात जाणं ही गोष्ट राष्ट्रहिताची नाही आहे. त्यामुळे असे जे विषय चालतात ह्याच्याबद्दल समाजाने विचार केलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये हिंदू हित सुद्धा आहे, देशहित सुद्धा आहे आणि कोणाचंही अहित नाही आहे. ही तिसरी गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. सध्या सत्ताधारी भाजपाकडून राम मंदिर, CAA ह्यासारखे मुद्दे प्रचारात आणले जातील. जाहीरनाम्यात अजूनही काही आश्वासनं दिली जातील, पण विरोधकांकडून त्याच वेळेला तितक्याच ठामपणे काही मुद्दे मांडले जात आहेत. त्यामध्ये एक तुम्ही आत्ता जसं म्हणालात की CAA विरोध नुसता नाही आहे, तर आम्ही सत्तेत आलो तर CAA रद्द करू आणि तामिळनाडू, पश्चिम बंगाल सारख्या राज्यांनी त्यातल्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही हा कायदा आमच्या राज्यात येऊ देणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आहे. या विरोधात नुसतं समाज मन किंवा प्रबोधन यापुरता मर्यादित राहणार आहात की काही सक्रिय गोष्टी तुमच्याकडून होणार आहेत? विश्व हिंदू परिषदेने तर हा संकल्प केलेला आहे की एक हिंदू संघटन या नात्याने जे करोडो लोक बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून भारतामध्ये शरण घेण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांना नागरिकता मिळवून देण्याकरता CAAच्या अंतर्गत संघटना म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. आमची पूर्ण शक्ती पूर्ण देशात आम्ही लावणार. ती प्रक्रिया इंडिपेंडंट ऑफ इलेक्शन आहे ना, त्यामुळे त्याची प्रक्रिया तर ती आम्ही करणार. आम्ही ह्यांच्या जागा आयडेंटिफाय करणार, कोण आहे त्यांना आयडेंटिफाय करणार, या कायद्याच्या अंतर्गत त्यांना नोंदवून देण्याकरता जी जी कायद्याची प्रक्रिया आहे ती करवण्याकरता आम्ही प्रयत्न करणार. ते आम्ही अत्यंत सक्रियतेने करणार आहे. आता काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही हा लागू करणार नाही. खरं म्हणजे त्यांचं ते अधिकार क्षेत्रच नाही आहे. म्हणून मी म्हटलंय तुष्टीकरणाची नीती की जे त्यांना करायचंही नाही आणि जे करू सुद्धा शकत नाही, हा केंद्राचा विषय आहे. नागरिकता आहे की राज्य देत नाही. आणि जी सगळी प्रक्रिया आता CAAच्या अंतर्गत सांगितली गेलेली आहे त्याच्यामध्ये राज्याचा रोलच नाही आहे काही. त्यामुळे त्यांनी हे म्हटलं हे म्हणजे फक्त घोषणाबाजीचा विषय आहे की बा आम्ही एवढा स्टँड घेतला आहे हिंदू हिताच्या विरोधातला आणि त्यामुळे हिंदू हिताचा विरोध करणारे जे कोणी असतील त्यांनी आम्हाला मतदान करावं. हे करण्याकरता ते फक्त अशा घोषणाबाजी करतात. ते प्रत्यक्ष जमिनीवर काही करू शकत नाही. आणि किंबहुना बंगालसारख्या राज्यांमध्ये की जिथे तृणमूल काँग्रेससारखे पक्ष हे लोकांना मतदान करू सुद्धा देत नाही आणि जिंकून आल्यावर हिंदूंवर हल्ले करवण्याच्या व्यवस्था करतात. म्हणजे त्यांनी भलेही हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की पोस्ट पॉल व्हायलन्स झाला नाही, पण किती प्रचंड प्रमाणामध्ये पोस्ट पॉल व्हायलन्स झाला आहे. म्हणजे 1700 पेक्षा सुद्धा जास्त केसेस SC आणि ST कमिशन म्हणजे अनुसूचित जाती आणि जनजातींवर जे हल्ले झाले, जे शेकडो महिलांवर बलात्कार झाले, जे 100 पेक्षा जास्त मर्डर्स झाले, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ना. त्यामुळे हे जे काही घडू शकलं आणि तिकडले पोलीस केवळ मूक प्रदर्शक म्हणून उभे राहिले, केसेस फाईल झाल्या नाही आणि सरकारने एक प्रकारचं खोटं ॲफिडेव्हिट तिथे जे हे केलं, या ज्या घटना पाहिल्या तर सत्तेत योग्य येणं लोक किती महत्त्वाचं आहे हिंदूंच्या रक्षणाकरता हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून राज्य सरकार असा प्रतिबंध CAAच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आणू शकते हे लक्षात आल्यामुळे मला वाटतं की जी प्रक्रिया निर्माण झालेली आहे ती केंद्रीभूत आहे केंद्र सरकारमध्ये. त्यामुळे राज्य सरकार, ममता बॅनर्जी काही म्हणो किंवा केरळचं सरकार काही म्हणो किंवा कम्युनिस्ट पार्ट्या काही म्हणो, प्रत्यक्ष राज्य म्हणून ते काही सुद्धा करू शकणार नाही आहे, कारण हा कायदाच तसा नाही आहे. हां, त्रास देण्याचा प्रयत्न ते करतीलच, जसं ते आधीपासून करतच आहेत. हिंदू द्वेष हा ज्यांचा आधारच आहे, हिंदूंचा अहित हा ज्यांचा आधार आहे. आणि म्हणून या गोष्टी तर समाजाला समजवल्याच पाहिजे की सत्तेत चुकीची माणसं बसल्यावर हिंदूच्या विरोधात काय काय होऊ शकतं. बंगाल आणि केरळ ह्याचं जिवंत उदाहरण आहे की जे हिंदू हिताच्या विरोधात जातात ते प्रत्यक्ष हिंसेचा उपयोग करतात, सत्तेचा दुरुपयोग करतात. हे घडू नये ह्याच्याकरता योग्य लोक बसली पाहिजे. म्हणून हिंदूंच्या हिताचं काम कोण करतंय हे तर आम्ही समजवणारच आहे. ज्या घटना तुम्ही सांगितल्या, 370 धारा, भारताच्या एकात्मतेशी हा संबंध असलेला विषय, हा सगळ्यांना प्रिय विषय आहे. 370 सोबत CAAचा विषय, रामजन्मभूमीच्या विषयामध्ये सुद्धा आज केवळ भारतीय जनता पार्टीसारखे काही पक्ष, अजून 1-2 पक्ष आहे की ज्यांनी याला मदत केलेली आहे. बाकी लोकांनी विरोधी भूमिका घेतली. तर मला वाटतं की जो रामाच्या विरोधात जाईल त्याचा कल्याण होऊच शकत नाही. कोणाला जर असं वाटतं की आपण रामाचा विरोध करू
म्हणजे रामाचा विरोध करणारे आता पलटले. कसं आहे, रामसेतूच्या वेळेस दुर्भाग्याने त्यावेळेसचं केंद्र सरकार काँग्रेसचं होतं. त्यांनी ॲफिडेव्हिट कोर्टात दिलंय की राम हे काल्पनिक पात्र आहे. म्हणजे अशा भूमिका घेणारे हे हिंदू हिताचा विचार करतात हे असं कसं समजू शकतो. आणि दुसरी गोष्ट की राम मंदिराचं इन्व्हिटेशन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रांनी सर्व राजकीय दलांना दिलं. म्हणजे पूर्ण देशामध्ये करोडो लोक असे होते की ज्यांची इच्छा होती की स्वतः उपस्थित राहावं. आणि ह्यांचं फुटकं नशीब असं की ह्यांना निमंत्रण आलं म्हणजे देव देतो आणि कर्म नेतं. ह्यांना ही बुद्धी झाली की याचा विरोध केला पाहिजे. त्यामुळे रामाच्या विरोध करणाऱ्यांचं कल्याण होऊच शकत नाही. रामाचा विरोध करणारे काँग्रेसमधले भ्रष्ट, काँग्रेसमधून आता ही सगळी जी तुम्ही म्हणताय ही मंडळी भाजपात स्थलांतरित होत आहेत, त्यांना आपलंसं केलं जात आहे. भाजपामधल्या निष्ठावानांना, हिंदुत्ववाद्यांना याचा कुठेतरी त्रास पण होतोय. तुम्ही एक हिंदू म्हणून याकडे कसं बघताय? मला वाटतं की राजकीय पक्षांचे विषय ज्या पक्षांमध्ये ते प्रवेश करतात आहे आणि ज्या पक्षांमधून प्रवेश करतात आहे त्या दोघांनी हे बोलण्याचे विषय आहेत. त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलण्याचा काही विषयच येत नाही. ठरलेलं कार्य करणार. विश्व हिंदू परिषदेचा जवळपास 33 देशांमध्ये हा व्याप पसरलेला आहे. तुमचं येत्या काळातले अजेंडे काय असणार आहेत या निवडणुकी व्यतिरिक्त? ही जबाबदारी माझ्याकडे 1 महिन्यापूर्वी आलेली आहे संघटन महामंत्र्याची. आत्ता असं आहे की जगभर हिंदू समाज जवळजवळ 100 देशांमध्ये किंवा त्याहूनही जास्त देशांमध्ये राहतोय. आणि आत्ता रामजन्मभूमीचा सुद्धा हा जो द्वादशीच्या दिवशीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला तो जसा तो देशामध्ये जवळजवळ 9 लाखापेक्षा जास्त स्थानी हा कार्यक्रम झालेला आहे आणि 7 लाखांपेक्षा जास्त मंदिरांमध्ये भारतात झाला, तसा तो देशाच्या बाहेर 100पेक्षा जास्त देशांमध्ये झालेला आहे. आमचं कामसुद्धा नाही एवढ्या देशांमध्ये. तर म्हणून जगभर जिथे जिथे हिंदू राहतोय तर त्या हिंदू एका प्लॅटफॉर्मवर यावा, त्याचं संघटन व्हावं, तिथे विश्व हिंदू परिषद उभी राहावी, त्या त्या देशाच्या कायद्याच्या अंतर्गत ती राहावी. या अर्थाने आपण काम देशाबाहेर उभं करणं हे आमचं एक लक्ष आहे. आणि भारतामध्ये काही मुद्दे जे हिंदू हिताचे आहेत, जसं मतांतरणं, जे लोक ज्याला धर्मांतरण म्हणतात, आम्ही मतांतरण म्हणतोय कारण मत बदलतंय, मजहबमध्ये चालले, ते धर्मात नाही चालले. धर्म हिंदू आहे, धर्माकरता शब्द नाही आहे इंग्लिशमध्ये, ते रिलिजन आणि धर्म एक मानतात, म्हणून मी मत हा शब्द वापरतोय. तर हे जे मतांतरण होतं आहे की हिंदूंना ख्रिश्चन बनवण्याकरता ख्रिश्चन मिशनरीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोभ, प्रलोभन, त्याच्यानंतर धमक्या, खोटं बोलणं, फ्रॉड हे सगळे वापरून त्यांना मतांतरित करतात आहे की जे बेकायदेशीर आहे, अँटी कॉन्स्टिट्युशनल सुद्धा आहे, संविधानाच्या विरोधामध्ये. आणि दुसरी गोष्ट की मुसलमानांचा एक वर्ग हा लव जेहाद सारख्या घटना करून हजारो मुलींना एकेका राज्यातून पळवतोय, फसवून पळवतोय. तर या 2 गोष्टींमुळे हिंदू समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे. आणि म्हणून मतांतरणाच्या विरोधामध्ये योग्य कठोर कायदे आले पाहिजे. कारण आपल्या संविधानात सुद्धा हे लिहिलेलं आहे की लोभ, प्रलोभन म्हणजे आणि भीती दाखवून किंवा लॉ अँड ऑर्डरची स्थिती जर निर्माण होत असेल तर कोणीसुद्धा असं करू शकत नाही. हे असंविधानिक आहे. त्यामुळे अँटी कॉन्स्टिट्युशनल विषय होतोय, त्यामुळे त्याच्या विरोधात कायदा आला पाहिजे. तर केंद्रात सुद्धा तो कायदा यावा आणि जोपर्यंत तो येतो तोपर्यंत राज्यात सुद्धा तो कायदा यावा. याकरता विश्व हिंदू परिषद इज इंटरॅक्टिंग पूर्ण सगळ्या राजकीय पक्षांसोबत. आत्ता आम्ही भेटतो सुद्धा आहे. आम्ही आमची जी लीगल सेल आहे त्यांनी त्याच्याकरता एक मसौदा सुद्धा तयार केला आहे, तो घेऊन सुद्धा आम्ही डिस्कस करतोय की काय आमचे कन्सर्न्स आहे या बाबतीत आणि सरकारने काय केलं पाहिजे की जे संविधानिक आहे. काय प्रतिसाद आहे? हां, चांगला आहे ना. 7-8 राज्यात आम्ही खूप प्रयत्न केला, इंटरॅक्शन केली, त्याचा परिणाम आहे. झारखंडमध्ये हा कायदा आला, उत्तर प्रदेशात हा कायदा आला, उत्तराखंडात हा कायदा आला, हिमाचल प्रदेशमध्ये कायदा आला, कर्नाटकमध्ये हा कायदा आला, गुजरातमध्ये हा कायदा आला, अनेक ठिकाणी आलेलं आहे. दुर्भाग्याने काँग्रेसने कर्नाटकामध्ये म्हटलं आहे की आम्ही हा कायदा परत फिरवू म्हणून. हे जे हिंदू हिताचा विषय हा असा समजला पाहिजे की जेव्हा हिंदू हिताचे कायदे येतात त्याला जेव्हा पलटवण्याचे विषय केले जातात तर मग हिंदू हित कोण करत आहे याचा विचार करण्याचा समाजाने खूप आवश्यकता आहे. तर हा एक विषय आमच्याकरता महत्त्वाचा आहे. योगींनी युपीमध्ये लव जिहादवर नाही, तो सगळं बरोबर आहे ना. थांबवून
महाराष्ट्रामध्ये अजून हे घडलं नाही. करायचं आहे. याच्याकरता कसं आहे की गोष्टी आपोआप कुठेच होत नाही, त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतो, त्याच्याकरता भेटत राहावं लागतं, एक वातावरण बनवावं लागतं, एक दबाव बनवावा लागतो. अनेकांच्या पॉलिटिकल एक्झिजन्सीस काय आहेत, पॉलिटिकल टायमिंगचे विषय असतात जे आम्हाला समजण्यासारखे नाही आहेत आणि ते कार्यक्षेत्रसुद्धा आमचं नाही आहे, त्यामुळे आम्हाला तर सतत रेटत राहावं लागतं. त्यामुळे तो त्यांचा विषय. दुसरा विषय जो विश्व हिंदू परिषद घेईल तो म्हणजे सरकारी नियंत्रणातून मंदिरांची मुक्ती. त्यामुळे आत्ता आम्ही ह्याच्याकरता एक विचार समूह बनवलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक हायकोर्टाचे रिटायर्ड चीफ जस्टिसेस आहेत, काही सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील आहेत, काही संत आहेत आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. तर जर कुठल्याही राज्य सरकारने, जसं कर्नाटक सरकारने घोषणा केली होती की आम्ही मंदिरही हिंदू समाजाच्या हाती देऊ, दुर्भाग्याने ते जिंकून नाही आले, त्यामुळे तो प्रयोग होऊ शकला नाही त्या ठिकाणी. पण असं एक मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे की ज्याच्यामुळे समाजाची सहभागिता आहे, समाजाच्या सर्व जाती बिरादरी सर्व वर्गांची सहभागिता मंदिराच्या संचालनात असली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे मंदिराची संपत्ती, त्याचा सदुपयोग धर्मप्रचाराकरता आणि समाजसेवेकरता झाला पाहिजे, सरकारी कामांकरता व्हायला नको, हिंदूंकरता सुद्धा व्हायला नको. कारण की हिंदूंनी श्रद्धेने देवतेच्या सेवेकरता ते धन दिलेलं आहे आणि ते धर्माच्या कामाकरता दिलेलं आहे. आता मंदिर परिषद एक स्थापन झाली आहे, अनेक छोट्या संघटना एकत्र येऊन त्यांनी सरकारी नियंत्रण हटवावं म्हणून कार्य सुरू केलेलं आहे. तुम्ही अशा संघटनांना एकत्र घेण्याबाबत काही भूमिका घेता का? का त्यांच्यापासून स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवून स्वतःचं महत्त्व वाढवण्याकरता किंवा आम्ही वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होतो का? अशी काहीशी कुजबूज ही कायम होताना ऐकताना आमच्या पण कानावर येते, म्हणून मी हा मुद्दाम. कसं आहे, काशीला एक मोठा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये मी स्वतः होतो. त्यांनी बोलवलं तर विषय मांडला, त्यांचं अभिनंदनही केलं. आपण एकत्र येतो ह्याच्याबद्दलही त्यांचं अभिनंदन मी त्यांच्याच मंचावरनं केलं. असाच एक कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला, काही त्रिपुराच्या लोकांनी, काही लोक होते, त्यांनी असाच एक कार्यक्रम केला. तर खूप चांगला प्रयत्न होता. मला असं वाटतंय की ही चांगली लक्षण आहे. असे जे प्रयत्न होत आहेत की ज्याच्यामध्ये मंदिरांच्या मुक्तीकरता, मंदिरांना एकत्र आणण्याकरता, आपल्या समाजाची ही मंदिरं आहे ती अधिक समाजाभिमुख बनण्याकरता जे प्रयत्न समाजातून चालू झालेले आहेत ते अभिनंदनीय प्रयत्न आहे. आम्ही त्यांचा अगदी अपूर्ण पुरवठाच करतो. आणि विश्व हिंदू परिषद कधीही क्रेडिट घेण्याकरता प्रयत्न करत नाही. रामजन्मभूमीचं आंदोलन कोणी केलं? हिंदू समाजाने केलं. ढाचा कोणी पाडला? हिंदू समाजानेच पाडला. मंदिर सुद्धा कोण बांधतंय? हिंदू समाजच बांधतोय. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने कुठेही क्रेडिट घेतलेलं नाही आहे. आणि म्हणजे अगदी स्पष्टच मी कुजबुजीला आवाज देण्याचा जो प्रयत्न करतोय तो याकरता करतोय की तुमचा जो संकल्प आहे की सर्व हिंदूंनी एकत्र यावं, त्यामध्ये कुठेही एखादी अड राहू नये, अशा ह्याने मी तो मुद्दा मांडायचा प्रयत्न करतो. आता तुम्ही राम मंदिराचा मुद्दा काढलात, पण राम मंदिरामध्ये हिंदू महासभेचं पण योगदान तेवढंच होतं, पण त्याचा उल्लेख कुठेही झाला नाही. कसं आहे, अनेक लोकांचं 500 वर्षाच्या संघर्षामध्ये लाखो लोकांचं बलिदान आहे आणि अनेक पंथ संप्रदायांचं बलिदान आहे. हालाकी जास्तीत जास्त प्रयत्न अयोध्या आणि त्याच्या भोवतीच सीमित होता. तसे तर गुरु गोविंद सिंगांच्या काळामध्ये 100 निहंग लढण्याकरता आले होते. आणि जेव्हा अलाहाबाद हायकोर्टामध्ये हिंदू मंदिर तिथे होतं का ह्याच्याबद्दल जेव्हा हायकोर्टात आर्ग्युमेंट्स होत्या, त्याच्यामध्ये सिख इतिहासातलं जे तिन्ही गुरूंचं जे संबंध राम मंदिराशी आलाय त्याचाही उल्लेख आलेला आहे की सिद्ध करण्याकरता तिथे की त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे अनेकांचं योगदान झालेलं आहे. एक महिला राणी आहे की जी पूर्ण महिलांच्या सेनेसोबत लढलेली आहे. तर ज्यांची नावं माहिती आहे, ज्यांची नावं माहीत नाही, असे अनेक लोक आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की कोणी एकाचं हे नाहीच, म्हणून कोणी स्वतःच्या क्रेडिटचा विषय न करता राम जन्मभूमी करता हिंदू समाज लढला. हिंदू समाजामध्ये आम्ही सगळेजण आलो आणि इथे सुद्धा विश्व हिंदू परिषदेने कधी स्वतः आम्ही केलं असं विश्व हिंदू परिषदेने एकदाही म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही क्रेडिट घेतो आणि दुसऱ्याला देत नाही असं म्हणण्यात मला वाटतं काही अर्थ नाही आहे. हिंदू समाजाने म्हटलं ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. आज सोशल मीडियाचं जे स्थान निर्माण झालंय, आणि तुम्हाला काय वाटतं सोशल मीडिया हा म्हणजे मतदानाच्या दृष्टीने
सोशल मीडिया मतामध्ये कन्वर्ट करतो का, आणि विश्व हिंदू परिषद सोशल मीडियाच्या अँगलने त्या याने आज विश्व हिंदू परिषद स्वतःला कुठे पाहते? कसं आहे, आम्ही प्रचाराच्या क्षेत्रात जवळजवळ नव्हतोच असं म्हणा, कारण संघटना उभी करणं हेच आमचं आत्तापर्यंत लक्ष होतं. पण अपप्रचारामुळे समाजामध्ये बुद्धिभेद होतो, भ्रम पसरतो आणि कार्यामध्ये अडचणी वाढतात. आणि जी माहिती ज्याच्यापर्यंत पोचते त्याच्यावरून त्याचं मत बनतं. ती खरी असो की खोटी असो, फेक न्यूज आहेत, सर्व प्रकारचे विषय. आणि न्यूजसुद्धा न्यूजच नसते, व्ह्यूजसुद्धा असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे जे एक समाजाचं सामान्य मत आहे की समाचारपत्र टी व्हीमध्ये फार निष्पक्षपणे सर्व काही मांडतात, पण त्यांच्या मालकांचे, त्यांच्या संपादकांचे सुद्धा स्वतःचे अजेंडे असतात, हे सामान्य माणसाला कळत नाही. आणि ही शस्त्र आहेत, आजच्या या वैचारिक युद्धातली ही शस्त्र आहे. त्यामुळे आता याला महत्त्व दिलं पाहिजे असं लक्षात घेऊन आपण आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण आमचा जास्त प्रयत्न जसा सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया या दृष्टीने आहे, पण तरीसुद्धा 1 to 1 भेटणं हे आम्ही तेवढंच चालू ठेवणार आहोत, कारण ते अधिक महत्त्वाचं आहे. मतपरिवर्तन कदाचित मीडियाच्या माध्यमातून होऊ शकत असेल, मनपरिवर्तन मात्र संपर्कानेच होतं. अगदी अगदी. खूप खूप धन्यवाद मिलिंदजी. तुमचे सर्व पुढचे व्ह्यूज आणि पुढचे तुमचे सगळे अजेंडे जे आहेत ते यशस्वी हो, त्याकरता शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आल्याबद्दल. तर मित्रांनो, मनपरिवर्तनाकरता विश्व हिंदू परिषदेने आता कंबर कसली आहे आणि मिलिंदजींच्या नेतृत्वाखाली त्यांचे पुढचे कार्यक्रम त्यांनी सांगितलेले आहेतच. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आवर्जून कळवा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमच्या सूचनाही द्या आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.